वाडी काटोल बायपासवरील वंदनीय बाळासाहेब ठाकरे चौकात हर्षल काकडे मित्र परिवारात भाऊची दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली। अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। परिसरात सर्वच पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने राजकीय वातावरण थंड झाले होते। कार्यक्रमाचे आयोजक युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य हर्षल काकडे यांनी सर्व उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। दहीहंडी कार्यक्रमात नागपूरसह विविध अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता। स्पर्धेच्या शेवटी पुरुष गटातून जय भोले मंडळ नागपूरने 4,44,444 रुपयांचे पारितोषिक पटकावले, तर महिला गटाने जय श्रीराम मंडळाने 33,333 रुपयांचे पारितोषिक पटकावले। यासोबतच सर्व सहभागी संघांना प्रोत्साहन म्हणून रोख बक्षीसही देण्यात आली। संचालन मधु माणके पाटील यांनी केले, तर आभार संजय अनासाने यांनी मानले। हर्षल काकडे मित्र परिवाराने आजच्या राजकीय वातावरणात जिथे द्वेषाचे राजकारण आहे त्यांना एका व्यासपीठावर आणून एक आदर्श घालून दिला। हा अनोखा उपक्रम राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला असून त्याचे जोरदार कौतुक केले जात आहे। या कार्यक्रमात आमदार समीर मेघे यांनी हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की हा नारा लावून दहीहंडी प्रेक्षकांमध्ये उत्साह भरला। यावेळी सर्वपक्षीय अखिल पोहणकर, कपिल भलमे, अजय मिश्रा, नितीन काकडे, देवराव कडू, पुरुषोत्तम लिचडे, प्रेम झाडे, वसंतराव इरखनकर, दुर्योधन ढोणे, प्रकाश कोकाटे, मोहित कोठे, क्रांतिसिंग, पिंटू पोहणकर, नरेंद्र आमधरे, सलील देशमुख, विलास भोंगळे, पराग भावसार, उमाकांत अग्निहोत्री, सागर डबसारे, शैलेश थोरानी, खासदार शामराव बर्वे, आमदार समीर मेघे, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री रामचंद्र बंग, आमदार मोहन मते, आमदार डॉक्टर परिणय फुके, मुख्य अधिकारी डॉक्टर विजय देशमुख, संतोष केचे, संजय अनासाने, रुपेश झाडे, मधु माणके पाटील, विजय मिश्रा, कपिल अमित चौधरी, अमोल सोनसरे, दिनेश ढगे, सुबोध जांभूळकर, दिलीप रहांगडाले, संजय जगताप, उज्ज्वला बोढारे, संजय उगले, देवेंद्र गोडबोले, उत्तम कापसे, दिनेश कोचे, रवी जोंडागळे, विष्णू कोल्हे, घनश्याम मकासरे, नरेंद्र मेढे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। हर्षल दादा आमच्या अनेक वर्षांपासूनचे परिचयाचे आहेत। त्यांचा मित्र परिवार इतका मोठा आणि भव्य दिव्य का आहे हे मला अत्यंत जवळून माहिती आहे, कारण त्यांचं कामच इतकं उत्तम आहे की त्यांच्यावरती अनेक लोकांचं प्रेम आणि अनेक लोकांचे आशीर्वाद आहेत। वहिनी इथे उपस्थित आहे। या संपूर्ण परिवाराला मी खूप वर्षांपासून ओळखते आणि जेव्हा जेव्हा नागपूरला येण्याची संधी मिळते तेव्हा तेव्हा यांचा पाहुणचार करायला मिळतो। सो थँक्यू हर्षलजी, तुम्ही पहिल्यांदाच दहीहंडीचा उत्सव आयोजित केलाय, पण लेट मी टेल यू, मी अगदी पहिल्या दिवसापासून 26 तारखेपासून जेव्हा दहीहंडी सराव सुरू होतो ते मग 27ला मुंबई, पुणे, ठाणे, महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या ठिकाणी, सोलापूर, कर्जत, वेगवेगळ्या ठिकाणी अनेक दहीहंडीचे कार्यक्रम पाहिले आणि आज शेवटचा कार्यक्रम आहे। पण इतका मोठा कार्यक्रम महाराष्ट्रात मी कुठेही पाहिलेला नाही। और ये अगर पहला साल है तो आगे आगे तो मतलब ये तो पिक्चर है ना, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। त्यामुळे हर्षल काकडे जी खूप खूप मनापासून अभिनंदन। इतकं सुंदर आयोजन केल्याबद्दल असं वाटतंय की आपण ते स्पेन मध्ये वगैरे टोमॅटिका फेस्टिवल वगैरे पाहतो, उससे बड़ा ये आज का इतना सुंदर माहौल है। आलेल्या सर्व गोविंदा पथकांना खूप साऱ्या शुभेच्छा, कारण या आपल्या उत्सवाचे खरे हिरो तुम्ही आहात, खरे सेलिब्रिटीज तुम्ही आहात। गोविंदा पथक काळजी घ्या, पडू नका, अंडी मात्र फोडून टाकवा। ऑल द बेस्ट, खूप साऱ्या शुभेच्छा। आणि मला आणखी कौतुक वाटतंय या गोष्टीचा की आज इथे खूप साऱ्या मोठ्या संख्येने महिला वर्गही उपस्थित आहे आणि एरवी आपण म्हणतो जन्माष्टमी आणि दहीहंडी हा उत्सव तरुण मित्रांचा, मुलांचा असतो, पण महिला वर्गही जोरदार संख्येने उपस्थित आहे। याचं श्रेय तुम्हाला जातं पुरुषांनो। आम्हाला सुरक्षित, इतकं सुरक्षित वाटतंय की आज त्या गर्दीत देखील महिला मुली उपस्थित आहेत। आणि काय सांगू, नागपूर
वाडीमध्ये येऊन हा उत्सव बघून खूप आनंद झाला. उद्या गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि आदल्या दिवसापर्यंत आपण हा महोत्सव साजरा करतोय. त्यामुळे उद्यापासून गणेश उत्सव सुरू होतोय. आपण म्हणूया गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हा उत्सव खूप छान पद्धतीने तुमच्या आयुष्यात खूप आनंद येऊ या शुभेच्छा. सर्व मित्रमंडळांनी माझ्या नावाने म्हणजे हर्षल काकडे मित्र परिवारातर्फे संपूर्ण वाडीवासियांच्या मनोरंजनासाठी व जन्माष्टमीच्या उपलक्षामध्ये आज 6 सप्टेंबर रोजी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे या चौकामध्ये एक भव्य दिव्य दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमामध्ये 5,55,555 रुपये हे पुरुषांसाठी व महिलांसाठी 1,11,111 रुपये असं बक्षीस ठेवलं होतं. आज भरपूरशा विदर्भातल्या प्रत्येक खेळाडूंनी आपल्या आपल्या मंडळातर्फे आजच्या या दहीहंडी उत्सवामध्ये व प्रतियोगितेमध्ये सहभागी झाले व चांगला परफॉर्मन्स दिला. आणि संपूर्ण वाडीवासियांनीच नाही तर ह्या परिसरातील कोंडाळीपासून तर बर्डीपर्यंतचा जेवढा पण एरिया आहे आणि जेवढे पण रहिवासी आहे सर्व वस्तीतल्या लोकांनी इथे येऊन दहीहंडीचा आनंद घेतला. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये संपूर्ण नेते मंडळीसुद्धा उपस्थित होती. माननीय माजी आमदार केदार साहेब, त्यानंतर आमदार मोहनजी मते, परिणीजी फुके व या क्षेत्रातले सन्माननीय खासदार रमेशजी बर्वे, श्यामजी बर्वे साहेब हे सुद्धा उपस्थित होते. त्याचसोबत सर्व सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, वाडीचे सर्व आजी माजी नगरसेवक, सभापती हे सुद्धा इथे उपस्थित होते. आज फार हर्ष व उल्हासामध्ये हा कार्यक्रम इथे साजरा केलेला आहे. नागपूरमधून सुद्धा आमचे सर्व मित्रमंडळी इथे त्यांनी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे. मी सर्वांचा आभारी आहो. आजच्या या कार्यक्रमामध्ये पोलिसांनी व पत्रकार बांधवांनी सुद्धा आम्हाला चांगला सहयोग करून जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी पत्रकार बांधव व पोलीस कर्मचाऱ्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्यांना सुद्धा मी धन्यवाद देऊ इच्छितो. वाडीतील तमाम युवकांनी जो आज इकडे व्हॉलेंटिअरच्या रूपामध्ये चांगली जी बहुसंख्य गर्दी झाली होती त्या गर्दीच्या महासागराला त्यांनी सुद्धा समजदारीने मेंटेन करून कार्यक्रमामध्ये कोणत्याच प्रकारचा गोंधळ नाही होऊ दिला. त्याबद्दल मी वाडीतल्या सर्व तमाम युवक बांधवांचा सुद्धा मी आभारी आहो. सर्व जेवढे पण वरिष्ठ नेते मंडळी होते त्यांचासुद्धा आभारी आहो. व आपण मला इथे विचारणा केली व माझ्या सर्व प्रतिक्रिया नागरिकापर्यंत आपण पोचवणार आहोत त्याबद्दल मी तुमच्यासुद्धा चॅनलचा आभारी आहो. व मी पुन्हा एकदा पुनश्च सर्व नागरिकांना कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय श्रीकृष्ण, जय श्रीराम, जय महाराष्ट्र.